महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिराच्या संवादात यक्ष युधिष्ठिराला प्रश्न विचारतो की मनुष्याच्या जीवनातील सर्वोत्तम लाभ कोणता. त्यावर युधिष्ठिर उत्तर देतो की निरोगी शरीर हेच मनुष्याच्या जीवनातील सर्वोत्तम लाभ आहे. या वाक्याचं महत्त्व आपल्याला आजारी पडल्यावर अधिकच कळतं. निरोगी शरीर राखण्यासाठी आवश्यक असतो तो योग्य सल्ला व सेवा देणारा तज्ज्ञ डॉक्टर. रोगाचे अचूक निदान, योग्य औषध व सल्ला या त्रिसूत्रीचे पालन करीत अनेक वर्षांपासून अमरावतीत होमिओपॅथी औषधीद्वारे रुग्णांची सातत्याने सेवा करणारे प्रसिद्ध नाव म्हणजे डॉक्टर राहुल कोळंबकर. लोकमत समूहाद्वारे एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्ड 2025 जाहीर करण्याचे यंदाचे 4थे वर्ष. विदर्भातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती यासाठी नावांची निवड करते. यामध्ये यंदा डॉक्टर राहुल कोळंबकर यांची निवड करण्यात येऊन त्यांना विदर्भातील सर्वोत्कृष्ट कर्तृत्ववान युवा होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे लोकमत समूहाद्वारे आयोजित दिमाखदार सोहळ्यात मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री माननीय हसनजी मुश्रीफ, लोकमत समूहाचे श्री विजयजी दर्डा व अमेरिकेत वास्तव्यास असलेले जगातील नामवंत हृदयतज्ञ डॉक्टर समीर शर्मा यांच्या हस्ते डॉक्टर राहुल कोळंबकर यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी विदर्भातील कर्तृत्ववान डॉक्टर व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर राहुल कोळंबकर यांचे त्याकरिता हार्दिक अभिनंदन. आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर राहुल यांना त्यांच्या वैद्यकीय कार्यासाठी शुभेच्छा.